केला, काय सांगाल त्याबद्दल? आज अंबरनाथमध्ये विविध जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा पार पडतोय। आज 4-5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन या अंबरनाथमध्ये आहेत आणि सगळेच जोरात जे आहे हे लोकांचा उत्साह, प्रचंड उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो इथे। आणि जी कामं आम्ही अंबरनाथमध्ये गेले अनेक वर्ष करतोय तो विश्वास देखील जो आहे तो लोकांमधून पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, भाजपकडून महापौर आणि अंबरनाथमध्ये नगराध्यक्षाची तयारी चालू केली आहे। आमचाच महापौर होईल, आमचाच नगराध्यक्ष होईल असं बोलतायत, काय सांगाल? बघा, कोणाला काही जरी बोललं कोणी, जनता जनार्दन ही ठरवणार आहे। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे, मी नेहमी महायुतीचा महापौर बसेल, महायुतीचा नगराध्यक्ष बसेल हेच बोलणार आणि महायुतीसाठीच काम कसं काय करता येईल हे करत राहणार आहे। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार, त्याचा बसणार, बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो, आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढला पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमावायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। भाजपने तयारी चालू केली, अंबरनाथमध्ये नगराध्यक्षाची उमेदवार द्यायचं तयार केलेलं आहे। बघा, कोण काय करतं ह्याच्यापेक्षा आम्ही काय करतो, आम्ही काय म्हणालो, नगराध्यक्ष जो आहे हा महायुतीचा, इलेक्शनची तयारी तर चालू केलेली आहे आम्ही, पण चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतोय। साहेब, आपलं तिकीट वाटप केव्हा युती होणार का? युती होणार का? अरे बाबा, मी आता एवढा स्पष्ट बोललो ना, त्याच्यातच सगळं उत्तर आलं ना। आता कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना। तिकीट वाटप केव्हापर्यंत जाहीर होईल? येणाऱ्या 2 डिसेंबरला अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। आम्ही या कांसाई साई सेक्शन भागामध्ये गेल्या 20 वर्षापासून समाजकार्य अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामं करतोय आणि खासदार साहेबांवर लोकांचा विश्वास आहे की खासदार साहेब दिलेला शब्द पूर्ण करतात। म्हणून आज खासदार साहेब या ठिकाणी आले होते। विविध विकास कामं अंबरनाथ शहरात या कांसाई साई सेक्शनमध्ये त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत। निवडणुका या येतात जातात, पण शिवसेना ही रस्त्यावर उतरून नागरिकांचे काम नेहमी करत असते। शिवसेनेला निवडणुका या काय नवीन नसतात। आमचा कार्यकर्ता हा लोकांच्या घरात आधीच पोहोचलेला आहे, त्यामुळे आम्हाला निवडणुका या जड जाणार नाही आणि जनतेचा विश्वास आहे। गेली 15-17 वर्ष आमच्यावर जो विश्वास ठेवलाय तोच विश्वास या नगरपालिकेच्या निवडणुकीवर ठेवेल आणि या वॉर्डामध्ये शिवसेनेचा नगरसेवक निवडून येईल आणि या शहरात शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल। गेल्या 3 महिन्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं, याच्याबद्दल तुम्ही जे विधान केलं ते जरा सांगा। मी आधी 3 महिन्यापासून एकही दिवस असा नसेल की माझा दिवस हा लोकांसाठी गेला नसेल। मी लोकांची, जनतेची कामं करत आलोय, कारण की याच्या मागे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं पाठबळ आहे की आम्ही एखादी त्यांना समस्या सांगितली की लगेच तात्काळ ते ती समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा हलवतात आणि लोकांची कामं करतात। त्यामुळे अंबरनाथ शहरामध्ये असेल, आमच्या भागामध्ये असेल, काम करताना लोकांची आम्हाला एक खूप मजा येते। आपल्या भाषणात आपण सांगितलं गेले 20 वर्ष मी घरातून बाहेर पण नव्हतो निघत, जास्त काम नव्हतं करत, आराम करत होतो। 3 महिन्यापासून मला 1 मिनिट पण वेळ भेटत नाही, याच्या मागचं काय कारण आहे? नाही, काम करत होतो, पण खासदार साहेबांचं जे विजन आहे, जे लोकांची कामं करण्याची त्यांची पद्धत आहे, एकनाथ शिंदे साहेब जे रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत मीटिंग घेतात आणि सकाळी आपण उठून बघितलं की ते कुठेतरी चंद्रपूर, सांगली, कोल्हापूरला असतात। त्यांची पद्धत, खासदार साहेबांची पद्धत पाहून आम्ही लोकांसाठीच काम करतोय गेल्या 3 महिन्यामध्ये। हेच तुम्हाला सांगतोय की याच्या आधी लोकांची कामं, आम्ही ज्या पक्षात होतो तिथून आमची कामं होत नव्हती, म्हणून हा निर्णय आम्ही घेतला। इथून कामं होत आहेत, तेच बोलायचं होतं। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।